लोकसभा चुनाव जो कि 7 मई को होने वाले हैं, उस उपलक्ष्य में आज कराड़ में बीजेपी कार्यकर्ताओं ने पदयात्रा निकाली। न भूतो न भविष्यति ऐसी पदयात्रा आज हनुमान मंदिर से शुरू होकर दत्त चौक तक संपन्न हुई। दक्षिण के युवा नेता महाराष्ट्र के भाजपा सरचिटनीस माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले, खासदार भंडारा सुनील मेंढे, महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष माननीय श्री विक्रम बाबा पावसकर, कराड दक्षिण संपर्क प्रमुख सातार के युवा नेते श्री संग्रामजी बर्गे, शिवसेना युवा नेते राजेंद्र सिंह यादव बाबा, भाजपा शहर अध्यक्ष एकनाथ बागदी, शिवसेना के युवा नेते रंजित नाना पाटिल, मनसे शहर अध्यक्ष सागर बर्गे, शिवसेना शहर अध्यक्ष राजेंद्र माने, शिवसेना के सुलोचना पवार, माजी नगरसेवक हनुमंत पवार, माजी नगरसेवक सुहास जगताप, माजी नगरसेवक विजय वाटेगांवकर, महायुति व घटक पक्ष के सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। पदयात्रा में हजारों की संख्या में लोगों ने सहभाग लिया। तो आइए देखते हैं कराड़ महाराष्ट्र से ब्यूरो चीफ विद्या मोरे की खास रिपोर्ट। गुरु बनवण्याकरिता आपल्या सर्वांना मोदीच्या सोबत मोदींचे हात मजबूत करायचे आहे आणि मंत्रालयात साताऱ्या टेक्नॉलॉजी या केंद्राबरोबरच अनेक उद्योग साताऱ्याची सर्वांनी करायचं, सर्वांना सोबत जाण्याचा शिरस्ता छत्रपती शिवरायांच्या नेहमीच जोपासला। हा जोश आणि उत्साह करता परत एकदा कराडवासियांचे खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय भारत। आपलं कराडवासियांनी एकत्रितपणे येऊन आपले उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंकरिता हा जो जोश आणि उत्साह दाखवला त्याबद्दल सर्वांचे आपले मी कृतज्ञता आभार मानतो। आज या रॅलीच्या निमित्ताने माझ्यासोबत उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अतुलबाबा भोसलेजी, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक विक्रम बाबा, उपस्थित सर्व महायुतीचे नेते आणि आपण सर्व भारतीय जनता पार्टीवरती आणि मोदीजींवरती प्रेम करणारे सर्व मंडळी मित्रांनो, आणि आपल्या विभागामध्ये प्रत्येकाच्या शेजारच्या घरात जाऊन आपल्याला सांगावं लागेल की मोदी साहेबांनी मला पाठवलंय आणि मोदी साहेबांनी नमस्कार सांगितलाय। सांगणार का? सांगणार का? मला असं वाटतंय की आजच्या या वातावरण जर बघितलं तर 100% आपण कराड शहर असेल किंवा परिसर असेल यामधून कमीत कमी 30 ते 40 हजार मतांचं लीड आपण सर्व भारतीय जनता पार्टीकडून घेऊ। मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, मनसे असेल, शिवसेना असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल, हे सर्वजण आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून या रॅलीमध्ये सहभागी झाले। आरपीआय असेल त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या 2 दिवसांमध्ये आपण पूर्ण ताकदीनिशी मोदी साहेबांचा निरोप घेऊन प्रत्येक घर आपण जाऊया आणि पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करूया। धन्यवाद। जय हिंद, जय हिंद। पार्टी बरोबर आपला खासदार हा श्रीमंत छत्रपती उदयन महाराज, आपले खासदार हे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी, आपले खासदार हे भारतीय जनता पार्टीचं 400+ मिशन यशस्वी करण्यासाठी आणि आपले खासदार हे छत्रपती उदयन महाराज हे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज आणि त्यांचे आचार आणि विचार येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये पुढे घेऊन देण्यासाठी आपण त्यांना निवडून द्यायचं एवढा आवर्जून या कार्यक्रमानिमित्तानं सांगतो। तुम्ही सगळे मोठ्या संख्येनं उपस्थित झालात, सगळे मित्रपक्ष मोठ्या संख्येनं
उपस्थित झाले, सगळे मोठे नेते मंडळी देखील या रॅलीमध्ये, या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झाले. आपले सगळ्यांचे आभार मानत असताना आपली निवडणूक 7 मे रोजी आहे आणि 7 मेला आपल्याला भरघोष मतदान करून आदरणीय मोदीजींच्या चेहऱ्यावर, आदरणीय मोदीजींच्या विचारावर, आदरणीय मोदीजींच्या आचारावर शिक्कामोर्तब करण्याच्या दृष्टीनं आपण मोठं मताधिक्य या विधानसभा मतदारसंघामधून आदरणीय महाराज साहेबांना द्यायचंय. एवढंच या पदयात्रेच्या निमित्तानं सांगून परत एकदा माझ्या सगळ्या तरुण मित्रांचे मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराज.